स्क्रीनवर आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलाय, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चितच तुमचा श्वास रोखला गेला असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल, की ही थरारक घटना नेमकी कोणत्या ठिकाणी घडलेली आहे. तर या घटनेचं मूळ आपण शोधून काढलेलं आहे. ही घटना जळगाव शहरातील मेहरून परिसरातील एका घरात घडलेली आहे आणि तुम्ही माझ्याजवळ जी बालिका बघू शकतात, 2.5 वर्षाची हीच ती बालिका आहे, जिच्या डोक्यात हे भांडं अडकलेलं होतं. नेमकी ही घटना कशी घडली, या बालिकेचा जीव कशा पद्धतीनं वाचला, हे भांडं तिच्या डोक्यातून कशा पद्धतीनं काढण्यात आलं, या साऱ्या घटनेसंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सानियाचे वडील सादिक मणियार देखील आहेत. या संपूर्ण घटनेमध्ये ज्यांनी अतिशय श्वास रोखून कटर चालवत हे भांडं त्या बालिकेच्या डोक्यातून काढलं, ते प्लंबर खालिद शेख देखील आपल्यासोबत आहेत. आणि ही संपूर्ण जी बचावाचं जे कार्य चाललं, हे ज्या हॉस्पिटलमध्ये चाललं, ते जळगावातील मेहरून परिसरातल्या सारा हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर मिनाज पटेल देखील आपल्यासोबत आहेत. आपण या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया. सादिक भाई, क्या बताओगे, कैसे ये घटना हुई और किस तरीके से इस बच्ची की जान बचाई गई? वो मैं काम पे गया था। उसकी अम्मी के फोन आया, बोले सानिया ने सिर पे वो अटका ली, खेलते खेलते और उसने अटका ली। जब हमने वो गली वाले ने बोले सारा हॉस्पिटल में लेके आओ, हम रो रहे थे, उसकी अम्मी भी रो रही थी, हम समझे बचने की नहीं बच्ची। उसकी सांस रुक गई थी पूरी टाइम। ये गली वाले सब आए थे दवा खाने के लिए, शुक्रिया था। तो अभी बच्ची की जान बच गई, हाँ, तो क्या मतलब जब ये बर्तन उसके सिर से निकाला गया, तब एक पिता होने के नाते मन में पहला क्या विचार आया था? शुक्रिया अदा करता। भगवान का शुक्र आहे, बच्ची की जान बच गई. आपण बघू शकतो देवाचे आभार जे आहेत ते सादिक मणियार यांनी मानलेले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांनी अतिशय महत्त्वाचं काम डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बजावलं, ते खालिद शेख आपल्यासोबत आहेत. प्लंबिंगचं काम गेल्या 20 वर्षांपासून ते जळगाव शहरात करताय. परंतु पहिल्यांदाच खालिद भाई, पहिल्यांदाच असा प्रसंग असेल की समोर एखाद्या लहान बाळाचा जीव वाचवायचा आहे, त्यात बी कटर चालत असताना हात जर अर्धा सेकंद इकडे तिकडे झाला तर बालिकेला मोठी दुखापत होऊ शकली असती. काय मनात विचार होते ते बचावात्मक काम करत असताना? सर्वात अगोदर आम्ही म्हणजे ईश्वरच्या धन्यवाद करतो, कारण की त्याच्या कृपेने आम्ही हे काम केलं. त्याच्या जर आम्हाला सर्वात अगोदर म्हणजे डॉक्टर साहेबांनी जेव्हा सांगितलं का आपण याला ग्राइंडरने कट करू, तेव्हा आम्हाला पण भीती वाटली का म्हणजे ग्राइंडर जर सटकला किंवा हे काहीतरी इजा झाली तर आम्ही त्याच्यासाठी खूप प्रिकॉशन घेतली. म्हणजे त्याच्यात वुडन शीट टाकली, त्याच्यावरती PVC शीट टाकली आणि ते भांडं गरम होऊ नये म्हणून आम्ही वल्ल कपडा त्याच्या आजूबाजूने ठेवला. म्हणून त्याला 1 कट, 2 कट आणि 3 कट केलं. आणि आमच्या एकच लक्ष होता की ते मुली वाचली पाहिजे, कारण की ते रडून एकदम थकली होती आणि त्याचा श्वास घ्यायला पण त्याला फार अडचण होत होती, त्रास होत होता. आम्ही ते प्रयत्न केला आणि ते आम्हाला त्याच्यात यश आला. तो व्हिडिओ ज्या वेळेस आपण थोडा बारकाईने पाहतो, त्यावेळेस सुरुवातीला तुम्ही जो पहिला कट मारला, नंतर ते भांडं ताणून पाहण्याचा प्रयत्न केला, पण ते खूप टणक होतं, निघत नव्हतं. तर म्हणजे थोडी भीती वाढत होती का मनामध्ये? म्हणजे एक हार्ड म्हणजे आम्ही जे अगोदर हे केलं होतं का ते 1 कट करून आम्ही त्याला उघडून पाहू आणि त्याला काढून घेऊ. नंतर 1 कट केल्यावर पण ते एवढं हार्ड होतं मेटल की ते निघत नव्हता. आणि दुसरा कट केला तेव्हा पण ते निघत नव्हता. म्हणून आम्ही तिसरा कट केला आणि ते यश मिळालं आम्हाला. पण ज्या वेळेस ते कटर तुमच्या हाताने चालत होतं, काही हात थरथरत होते का, भीती वाटत नाही, होती का? आम्हाला ते त्याच्यात आत्मविश्वास होता किंवा जे सपोर्टिंग टीम होती त्यांनी पूर्ण जे आहे ते आम्हाला सपोर्ट केला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं का तुम्ही कापा, बिंदास कापा, मी इथे उभा आहे. ज्या वेळेस हे मिशन फत्ते झालं, बालिकेचा जीव वाचला, पहिला विचार काय आला मनात? सर्वात अगोदर आम्ही अल्लाचा शुक्रिया अदा केला की हे जे काही झालं ते आमचं नशीब आहे. आमच्या नशिबाने आम्ही या मुलीचा जे ते जीव वाचवला. आपण बघू शकतो सानियाचं नशीबच म्हणावं लागेल की ज्यावेळेस ती एवढ्या मोठ्या संकटात होती, प्लंबर असतील, डॉक्टर असतील, ही सारी मंडळी अगदी काही मिनिटातच उपलब्ध झाली आणि तिचं बचाव कार्य सुरू झालं. हे सारं बचाव कार्य ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये झालं ते डॉक्टर मिनाज पटेल आपल्यासोबत आहेत. सर, खूपच दुर्मिळ प्रसंग आणि तितकाच थरारक देखील होता. म्हणजे ज्यावेळेस आपण तो व्हिडिओ पाहतो तर अक्षरशः श्वास थांबतो. तुम्ही त्या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहात. ज्यावेळेस ती बालिका भांड्यासहित तुमच्या दवाखान्यात आली, सगळ्यात आधी तिला कशा पद्धतीनं वाचवता येईल, काय मनात विचार आलेले होते आणि
कशा पद्धतीने तुम्ही या साऱ्या प्रसंगाला सामोरे गेले? ते भांडं डोक्यात होतं तिचं, रडत होते, तिचे आई वडील रडत होते, ती मुलगी रडत होती. पण मला असं वाटलं की सोपं आहे, काढून टाकू बा आपण व्यवस्थित. मी त्याला प्रयत्न केला साध्या पद्धतीने काढण्याचा, पण ते काही निघत नव्हतं. मग जेली होती, जेली लावली मी त्याला आणि ते खेचण्याचा प्रयत्न केला, पण ते अडकत होतं. फोडून काढण्याचा प्रयत्न करत तर मागे लागत होतं मानेला, आणि मागून खेचण्याचा प्रयत्न करत होतं तर हनुवटीला लागत होतं. खूप प्रयत्न नंतर मी त्याला दाबण्याचा प्रयत्न केला किंवा असं अंडाकृती करून टाकू आणि जेणेकरून ते असं इझिली निघून जाईल. पण ते दाबलं जात नव्हतं. इतकं कडक होतं, इतकं टणक होतं की ते 1 मिलीमीटर पण हलत नव्हतं. मग शेवटी मी म्हटलं, प्लंबर साहेब सोबतच होते. म्हटलं, आता आपल्याकडे कटर आहे, वरचं कटर आण, त्याला कापण्याशिवाय पर्याय नाही. मग शेवटी आम्ही तिला ओटीमध्ये घेतलं आणि तिच्यावरती ते म्हणजे पूर्ण प्रोटेक्शन घेतलं. तिला कडक असे टणक PVC शीट टाकली, त्याच्याखाली पुठ्ठा टाकला, त्याच्यावरती ओलं कापड करून टाकलं, जेणेकरून ठिणग्या वगैरे तिच्या डोळ्यात जाऊ नये, नाकात कानात जाऊ नये आणि ते चटका पण लागू नये त्याचा. तिघांची खबरदारी घेतली आणि एक सिंपल कट करून बघितला की वरची कॉलर फक्त कट करून होतं का ते, पण ते हललं नाही. मग पूर्ण कट मारला तरी पण त्याला ते हलत नव्हतं. मग पुन्हा 2 कट, तसं दुसरा कट मारला तरी त्याला फरक पडला नाही. मग शेवटी तिसरा कट मारून आणि पेंचिसने त्याला खेचून, कारण ते एवढं सोपं नव्हतं. आम्हाला सल्ला दिला नंतर लोकांनी की त्याला कैची वापरली असती किंवा साधी करवत वापरली असती, पण कैची जाण्याला पण मार्ग नव्हता त्याच्यामध्ये, की ते कैची आणि टाकली असती तर त्याचा प्रेशर तिच्या चेहऱ्यावर आला असता. मग ते वरच्यावरच सुखरूप तिला काढण्याचा हा एकमात्र पर्याय होता आणि त्या पर्यायाने, आणि तो आम्ही यशस्वी झालो त्या पर्यायामध्ये. आणि ईश्वर कृपाच झाली, तिच्यावरही झाली, आमच्यावरही झाली. की सर, पालकांना काय तुम्ही सजेशन द्याल की अशा पद्धतीच्या घटना टाळता येतील? जर दुर्दैवाने असं काही घडलंच तर सुरुवातीला काय उपाययोजना केल्या पाहिजे? काय तुमचा सल्ला असेल? सर, अशा उपाययोजना म्हटल्यानंतर की बाबा श्वास व्यवस्थित चालायला पाहिजे, याचं लक्ष द्यायचं, भांड्याला उचलून धरा, असं काही झालं असेल, असं कधी झालं तर. पण सर्वात प्रथम मी हे सांगेल की बाबा मुलांकडे लक्ष द्या. तिने डोकं टाकलंच कसं तिच्यामध्ये, जर त्याच्यात पाणी असतं आणि ती उलटी असती तर तिला तर श्वासच बंद होऊन गेला असता, गुदमरली असती, इथपर्यंत पोचली पण नसती. पण नशीब असं होतं की ते खाली भांडं होतं आणि आता हे भांडं होतं, ते गरम असतं, काय असतं, तर ते खूप कठीण होतं. पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे मुलांकडे. ते काय खेळताय, कसं खेळताय, कशाबद्दल खेळताय, कशासोबत खेळताय, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण बघू शकतो सानियाच्या बाबतीत तर मी एवढंच म्हणेल की देव तारी त्याला कोण मारी. सानियाचं दैव बलवत्तर होतं म्हणून ती आज आपल्यासोबत आहे, खेळत आहे. पण जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, असा सल्ला जो आहे तो डॉक्टर मीनाज पटेल यांनी देखील दिलेला आहे. आणि एकूणच या घटनेकडे बघताना आपल्याला जे आपल्या घरामध्ये मुलं नेमकी कोणत्या वस्तूंसोबत खेळतायत, ते काय करतायत, याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं असल्याचा जो प्रमुख संदेश जो आहे तो या घटनेच्या निमित्ताने पुढे आलेला आहे. या साऱ्या घटनेसंदर्भात तुमची काही मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि पाहत राहा लोकमत.